मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा मोठ्या थाटामाटात संपूर्ण महाराष्ट्रात आज साजरा करण्यात आला। अमरावती येथे विश्राम भवनमध्ये केंद्रीय श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने आज साजरा करण्यात आला। यावेळी पत्रकार सतीश हरणे, संतोष पिडेकर, दैनिकचे मुख्य संपादक श्री नागेश उंबरकर, संपादक रवी ठाकरे, सौ सुमित्राबाई गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, पंकज जाधव, एएस न्यूजचे प्रबंध संपादक श्री अनिल साखरकर, श्री देविदास मिसाळकर, भास्कर गवई, ओंकार एंगल, राजूभाऊ मेहरा, प्रशांत आखरे, सुनील सरदार, जयकुमार बुटे, झाकीरभाई, पत्रकार फुले भाऊ व इतर सर्व संपादक व पत्रकार बंधू उपस्थित होते। याच दिनाचे औचित्य साधून दैनिक शासन अधिकारचे मुख्य संपादक श्री नागेश उंबरकर यांनी श्री रवींद्र नाईक यांना अकोला जिल्हा प्रतिनिधीची जबाबदारी सोपविली व त्यांच्या नियुक्तीची घोषणा करीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। व आमचे सर्व या ठिकाणी असणारे ज्येष्ठ मंडळी ज्यांनी पत्रकारितेमध्ये समाजाला न्याय देण्याचं काम केलं। आज खऱ्या अर्थानं बाळशास्त्रीजी जांभेकर साहेब ज्येष्ठ पत्रकार, मराठी पत्रकारितेचे जनक, ज्यांनी मराठी पत्रकारितेची लेखणीला सुरुवात केली आणि ज्यांनी हे पत्रकारिता या भारत देशाला उदयास आणून दिली। कारण ज्या पत्रकारितेतून आपण समाजाला न्याय देऊ शकतो, अनेक गोष्टीला वाचा फोडू शकतो, अनेक होणाऱ्या चुकीच्या गोष्टीला आपण सत्यतेत करू शकतो, यासाठी या आदरणीय बाळशास्त्रीजी जांभेकर पत्रकारजी यांना आम्ही या सगळ्या पत्रकार संघटनेच्या वतीने सर्व आमच्या आदरणीय बाळासाहेबजी वाघमारे आहेत, मोर्शी समाचारचे, आमच्या महिला की पुकारच्या सुमित्राताई गायकवाड आहेत, आमचे सर्व आदरणीय ज्येष्ठ पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत। आम्ही वारंवार यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो। बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं वृत्तपत्र काढलं आणि त्यांच्या माध्यमातून अख्ख्या भारतामध्ये जे वृत्तपत्राची सुरुवात झाली आहे त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही इथे संघटित झालेले सगळे पत्रकार बांधू, या निमित्ताने आम्ही इथे सर्किट हाऊसला एक पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घेतलेला आहे आणि माझ्याकडून व माझ्या पत्रकार बांधवांकडून सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।